नमस्कार, मी मानसी. नमस्कार, मी अरविंद कट. महाटॉक्सच्या या वीकली पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या वीकली पॉडकास्टच्या माध्यमातून आपण आठवड्याभरातल्या बातम्यांचा आढावा घेत असतो. मग त्या राज्यातल्या असतील किंवा देशातल्या. या एपिसोडमध्ये सुद्धा आपण राज्यातल्या आणि देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या बातम्या नेमका कुठल्या असणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. त्या आहेत राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेलं वक्तव्य आणि त्यावरून झालेला गदारोळ किंवा त्याचेच पडसाद इथं महाराष्ट्रातल्या विधान परिषदेत जे पडसाद उमटले ते सुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यानंतर पदवीधर निवडणुकांचा निकाल लागला, यामध्ये नेमकं काय काय घडलं ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्याचसोबत विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा येऊ घातल्यात आणि त्याची सुद्धा इथं रणधुमाळी सुरू झालेली आहे. त्याविषयी सुद्धा आठवड्याभरात नेमकं काय घडलंय ते आपण या पॉडकास्टमध्ये पाहणार आहोत. यानंतर मराठा आरक्षणाचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जी ड्रोन संदर्भात केलेली मागणी असेल किंवा जे केलेले आरोप असतील त्याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत की T20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या भारतीय क्रिकेट संघानं जी सामना जिंकला आणि त्यानंतर इथं भारतात मुंबईत आपल्या इंडियन टीमचं कशा प्रकारे स्वागत झालं त्याविषयी सुद्धा आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. आणि त्याचसोबत नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी योजनेला सुरुवात झाली आहे, या योजनेला महाराष्ट्रात कसा प्रतिसाद मिळतोय त्याविषयी सुद्धा आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सुरुवात करूयात पहिल्या बातमीला. पहिली बातमी ही काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेलं वक्तव्य आणि त्या वक्तव्यानंतर जे पडसाद उमटले आहेत त्या संदर्भात आपण पाहणार आहोत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर लोकसभेत राहुल गांधी विरोधी पक्षनेते जे आहेत त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि त्यावेळी त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला. राहुल गांधी यांनी म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे एका दिवशी भाषणात म्हटलं होतं की हिंदुस्थाननं कधी कोणावर आक्रमण केलेलं नाही. याचं कारण असं आहे की हिंदुस्थान हा अहिंसेचा देश आहे आणि आपल्या महापुरुषांनी डरो मत असं म्हटलेलं आहे. त्याचसोबत भगवान शंकरही असं म्हणतात की डरो मत डराव मत. आणि या संदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्यावरून राहुल गांधी यांनी असंही म्हटलं की यानंतर जे वक्तव्य केलं होतं राहुल गांधींनी त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आणि सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींना चांगलंच घेरलं. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदी सुद्धा उभे राहिले, त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं हे जे प्रकरण आहे ते गंभीर असल्याचं मोदींनी म्हटलं. तसंच संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक असं हे राहुल गांधी यांचं भाषण असल्याचं त्यांनी म्हटलं. तर यानंतर राहुल गांधींनी सुद्धा म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे हिंदू नाहीत किंवा भाजप म्हणजे हिंदू समाज नाही अशा प्रकारचं विधान केलं. त्यानंतर अमित शहा हे भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी सुद्धा म्हटलं की विरोधी पक्ष नेत्यांनी या प्रकरणी माफी मागायला हवी असं म्हटलं आणि एकमेकांवर हा आक्षेप घेण्यात आला, ज्यावरून खरं तर पडसाद लोकसभेत उमटले. मात्र इथं महाराष्ट्रात सुद्धा विधान परिषदेत सुद्धा पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. त्या संदर्भात सुद्धा आपण इथं महाराष्ट्रात नेमकं काय घडलं ते सुद्धा जाणून घेणार आहोत. कारण महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष नेत्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यामध्ये जी वाचावाची झाली त्यानंतर विधान परिषदेच्या सभागृहात शिवीगाळ झाल्याचा प्रकार सुद्धा घडला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. अंबादास दानवे यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर त्यांचं निलंबन सुद्धा झालं आणि त्या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेऊयात. नक्कीच मानसी, तू जसं सांगितलं त्याप्रमाणे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी किंवा ते पद स्वीकारल्यानंतर काँग्रेसचे नेते म्हणून किंवा सभागृहातले महत्त्वाचे नेते म्हणून जो भाजप आणि एकंदरीतच नरेंद्र मोदी यांच्यावरती जो आरोप केला, एकंदरीतच यामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा हा जो होता तो महत्त्वाचा होता. कारण लोकसभा निवडणुकीत
सुद्धा हाच मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा होता. अनेक प्रकारे जे आहे ते हिंदुत्वावरनं जे भाजपकडनं जो आहे तो हिंदुत्वाचा प्रचार करण्यात येत होता. अगदी हिंदू राष्ट्र करण्याची भाषा सुद्धा जी होती ती अनेक भाजप नेत्यांनी किंवा खासदारांनी बोलून दाखवली होती. परंतु राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते म्हणून त्या दिवशी केलेलं भाषण हे एकंदरीतच सरकारला कुठेतरी घेरणारं होतं. कारण आपण याआधी बघितलं तर 10 वर्ष लोकसभेमध्ये कुठलाही विरोधी पक्ष नेता नव्हता आणि आता अशा वेळेस राहुल गांधी जर लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून अशा प्रकारचं भाषण करत असतील, जर तू जशी म्हणालीस की स्वतः नरेंद्र मोदी जे आहेत ते उठून उभे राहिले राहुल गांधींच्या वक्तव्यावर, याआधी संसदेमध्ये असं कधी चित्र दिसलं नव्हतं. कारण विरोधकांची संख्या जी होती ती खूप कमी होती. परंतु आता विरोधक जे आहेत खास करून काँग्रेसच्या 99 जागा आल्यानंतर, काँग्रेसकडे हे विरोधी पक्ष नेतेपद गेल्यानंतर आणि त्यातल्या त्यात राहुल गांधींना हे पद मिळाल्यानंतर एकंदरीतच भाजपवरती जी टीका आहे राहुल गांधींनी ती कुठेतरी भाजपच्या आणि नेत्यांच्या आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जिव्हारी लागलेली आपल्याला पाहायला मिळाली. हिंदुत्वाचा मुद्दा तर होताच, त्याचप्रमाणे जे इतर धर्मीय त्या धर्मातले जे कोणी असतील गुरु किंवा त्या धर्मातले वरिष्ठ, त्या धर्मामध्ये ज्या लोकांना आदर दिला जातो त्या सगळ्यांचा फोटो जो आहे तो राहुल गांधींनी संसदेत दाखवला. यावेळेस लोकसभा अध्यक्ष असणाऱ्या ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. कारण जे सभागृह चालतं त्या सभागृहाचे काही नियम असतात, त्या नियमाची पुस्तिका सुद्धा जी आहे ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे राहुल गांधींना दाखवत होते. परंतु राहुल गांधी बोलत असताना काँग्रेसचे पाठीमागून जे खासदार होते त्यांनी सुद्धा राहुल गांधींना एक प्रकारे जे आहे ते सपोर्टच दिलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळेच भाजपचे नेते असतील, अमित शहा असतील किंवा इतर नेत्यांनी राहुल गांधींवरती जे आहे ती अशा प्रकारे टीका सुद्धा समोरून केली गेली. कारण हिंदुत्वाबद्दल तुम्ही बोलू शकत नाही. आणि दुसरा एक मुद्दा हा हिंदुत्वाचा होता, त्याचप्रमाणे महात्मा गांधींबद्दल जे नरेंद्र मोदी यांनी विधान केलं होतं की महात्मा गांधी यांचा चित्रपट आल्यानंतर जगाला जे आहे ते महात्मा गांधी कळाले, त्याच्यावरनं सुद्धा राहुल गांधींनी जो आहे तो मोदींवरती निशाणा साधला. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळेस नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की मी जो आहे तो थेट देवाशी संवाद साधतो, त्याच्यावरून सुद्धा राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवरती टीका केली. एकंदरीतच कुठेतरी गेल्या 10 वर्षानंतर संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता विरुद्ध पंतप्रधान आणि सरकार विरुद्ध विरोधी पक्ष असं एक चित्र जे आहे ते दिसून आलं आणि यावरून सगळा संसदेत गदारोळ झाला असताना तू जसं मगाशी सांगितलंस की महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये सुद्धा यावरून राडा झाला. भाजपने जे आहे ते राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात विधान परिषदेमध्ये जो आहे तो या संदर्भात निदर्शन किंवा निषेध करण्यासाठी प्रस्ताव मांडला आणि याला कुठेतरी अंबादास दानवे यांनी असं सांगितलं की हा संसदेतला विषय आहे, तो आपल्या सभागृहामध्ये कशाला, त्याचा काही संबंध आहे का? आणि यावरून सगळा राडा झाला. अंबादास दानवेंनी शिवीगाळ केली आणि नंतर ते कामकाजातनं काढून सुद्धा टाकण्यात आलं. परंतु दुसऱ्या दिवशी हा सगळा वाद, दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदींनी तर तिकडं संसदेमध्ये राहुल गांधींवरती उत्तर दिलंच, तुम्ही हिंदुत्वाचा आणि हिंदू समाजाचा अपमान केला. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला. नितेश राणेंनी सुद्धा राहुल गांधींवरती सडकून टीका केली. महाराष्ट्रात हे सगळं घडतच होतं. परंतु खास करून विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांचा जे आहे त्यांच्यावरती 5 दिवसाचं निलंबन करण्यात आलं. नंतर ते निलंबन 2 दिवसांनी कमी करण्यात आलं. माफीनामा झाला. उद्धव ठाकरेंनी सुद्धा जाहीरपणे जे आहे ती अंबादास दानवे यांच्याकडनं जी चूक झाली होती त्याच्यावरती माफी मागितली. एकंदरीतच हे सगळं राजकारण जरी झालं असलं तरी कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जर बोलायचं झालं किंवा राजकीय बाबतीत जरी बोलायचं म्हटलं तरी संसदेमध्ये आता विरोधी पक्ष नेत्या पद हे राहुल गांधींकडे गेल्यामुळे कुठेतरी भाजपवर मात्र आता मोठा दबाव आलेला दिसतोय. नक्कीच. आणि हे जे वक्तव्य झालं यामुळे जो मोठा गदारोळ आपण संसदेत पाहिला, त्यानंतर कुठेतरी हिंदू संघटनांमध्ये सुद्धा नाराजी असल्याचं सांगण्यात आलं. राहुल गांधी यांच्या भाषणातून तसं सांगण्यात आलं आणि यानंतर कुठेतरी पोलिसांना सुद्धा कुठेतरी ॲक्शन मोडवर यावं लागलं. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कुठेतरी आपल्या वक्तव्यानंतर निदर्शनं केली असं राहुल गांधी यांनी म्हटलं आणि त्यानंतर
त्यानंतर जे आपण पाहिलंच की राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यासंदर्भात त्यांनी माफी मागावी अशी हे जी मागणी जी आहे ती भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आणि समर्थकांकडून करण्यात आली होती. मात्र याच दरम्यान कुठेतरी राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता. राहुल गांधी यांची सुरक्षा त्या नंतर वाढवण्यात आली. हा जो प्रकार घडला त्यानंतर मंगळवारीच राहुल गांधी यांची सुरक्षा वाढवण्यात आली. दिल्ली पोलिसांनी ही सुरक्षा वाढवली आणि असं सांगण्यात आलं की पोलिसांना म्हणजे त्या प्रकारच्या अशा सूचना मिळाल्या की हिंदू संघटना राहुल गांधी यांच्या घराबाहेर किंवा त्यांच्या निवासस्थानी कुठेतरी गोंधळ घालू शकतात. त्यामुळे राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस तुकडी जी आहे ती तैनात करण्यात आली होती. कुठेतरी या भाजप विरोधी जे वक्तव्य केलं होतं ते कुठेतरी राहुल गांधी यांच्या अंगलट येऊ शकतं अशी भीती काँग्रेस कार्यकर्त्यांना किंवा पोलिसांना होती आणि त्यामुळेच त्यांची ही सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळालं. तेच आपण इथं महाराष्ट्रात पाहिलं तर ज्या प्रकारे तुम्ही सांगितलात महाराष्ट्रात सुद्धा हे जे प्रकार आहे ते किंवा पडसाद याचे उमटताना पाहायला मिळाले. नेमकं झालं असं होतं की लोकसभेत हा जो प्रकार झाला होता राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर त्यानंतर इथं महाराष्ट्रात भाजप नेत्यांकडून राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचं निषेधपूर्वक ठराव मांडण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी अशी मागणी केली होती. मात्र त्यानंतर अंबादास दानवे जे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत ते भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी या ठरावाला निषेध केला. कारण हे जे झालेलं आहे ते लोकसभेत झालेलं आहे, त्याचा महाराष्ट्राची किंवा महाराष्ट्राच्या अधिवेशनाशी काय संबंध असा सवाल जो आहे तो दानवेंकडून विचारण्यात आला होता. मात्र यानंतर सत्ताधाऱ्यांनी जेव्हा अंबादास दानवे बोलत होते तेव्हा सत्ताधाऱ्यांनी मोठा गोंधळ केला, घोषणाबाजी केल्या आणि त्यामुळे कुठेतरी दानवे हे आक्रमक झाले आणि त्यातूनच त्यांच्याकडून तो शब्द सुद्धा निघाला आणि ज्यावरून मोठा वाद झाल्याचं आपण पाहिलंच. प्रसाद लाड यांना त्यांनी केलेली शिवीगाळ मोठी चर्चेत ठरली. त्यानंतर अंबादास दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर सुद्धा आरोप केले की पक्षपातपणा उपसभापतींकडून करण्यात येतो अशा प्रकारचं विधान जे आहे ते दानवेंनी केलं होतं. पक्षपाती करणाऱ्या उपसभापतींचा धिक्कार असो अशी घोषणा सुद्धा दानवेंनी केली होती आणि तशी नाराजी सुद्धा त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती किंवा एक प्रकारे टीका केली होती सत्ताधाऱ्यांवर आणि उपसभापतींवर सुद्धा थेट टीका दानवेंनी केली होती. मात्र त्यानंतर आपण पाहिलंच की भाजपचे नेते आक्रमक झाले होते. महायुतीचे नेते दानवेंच्या या वक्तव्यावर आणि शिवीगाळीवर आक्रमक झाले होते आणि मग त्यानंतर थेट दानवेंच्या निलंबनाची मागणी करण्यात आली होती आणि दुसऱ्याच दिवशी दानवेंवर कारवाई करण्यात आली. 5 दिवसांचं निलंबन जे आहे ते दानवेंचं करण्यात आलं. पण त्यानंतर दानवे माफी मागण्याआधी उद्धव ठाकरे हे माध्यमांसमोर आले आणि तुम्ही जसं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी स्वतः माध्यमांसमोर येऊन सर्व माता भगिनींची मी माफी मागतो असं म्हटलं आणि त्यानंतर अंबादास दानवेंनी सुद्धा माफी मागितली. माफीनामा त्यांचा पुढे आला. त्यांनी तसं पत्र सुद्धा सभापतींना दिलं आणि आपण विरोधी पक्ष नेते आहोत, शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा सामान्य नागरिकांचे प्रश्न या अधिवेशनात मांडण्याचा अधिकार मला आहे, त्यामुळे ही निलंबनाची कारवाई जी आहे ती मागे घ्यावी आणि मी माफी मागतो असं त्यांनी या पत्रातून म्हटलं होतं. आणि त्यानंतर 5 दिवसांवरून अंबादास दानवेंचं जे निलंबन आहे ते 3 दिवसांवर करण्यात आलं. ही सुद्धा एक महत्त्वाची अपडेट या आठवड्याभरात पाहायला मिळाली आणि कुठेतरी निलंबनाचा कालावधी जो आहे तो कमी झाला. यातलं एक मगाचं तुला एक सांगायचं राहिलं, तू जसं सांगितलंस की उपसभापतींबद्दल जे आहे ते दानवेंनी धिक्कार केला. तिकडे लोकसभेत सुद्धा राहुल गांधींनी अध्यक्षांना जे आहे ते सुनावलं. कारण राहुल गांधींनी थेटपणे असं सांगितलं की ज्यावेळेस तुमची अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यावेळेस मी स्वतः विरोधी पक्ष नेता म्हणून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुम्हाला खुर्चीपर्यंत त्या अध्यक्षाच्या खुर्चीपर्यंत बसवालेले, त्यावेळेस तुम्ही मला जेव्हा हात मिळवला त्यावेळेस तुम्ही ताठ मानाने उभे होतात, परंतु नरेंद्र मोदी यांनी जेव्हा तुम्हाला हात मिळाला त्यावेळेस मात्र तुम्ही झुकले होते. त्यामुळे कुठेतरी तुम्ही सुद्धा पक्षपातीपणा करताय असं राहुल गांधींनी बोलून दाखवलं. दुसरा एक तू मागाशी मुद्दा मांडलास की राहुल गांधींच्या सुरक्षाबद्दलचा. नक्कीच दिल्ली पोलीस याबद्दल सतर्क असेल, कारण राहुल गांधींच्या याआधी त्यांची आजी म्हणजे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी हिंदू संघटना जर आक्रमक झाल्या किंवा इतर कोणी राहुल गांधी यांच्या बाबतीत घातपात करण्याचा प्रयत्न केला तर
या संदर्भात जरी राहुल गांधी विरोधी पक्षनेते असले तरी त्यांच्या सुरक्षेची सगळी जबाबदारी ही केंद्र सरकारवरती आहे. त्यामुळे नक्कीच या संदर्भात पोलीस प्रशासन जे असेल ते सतर्क झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु दुसऱ्या दिवशी मात्र नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि एकंदरीतच काँग्रेसवरती टीका केली. त्याचप्रमाणे राज्यसभेत सुद्धा पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती उत्तर देताना राज्यसभेचे विरोधी पक्षनेते असणारे मल्लिकार्जुन खरगे जे की काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा आहे, त्यांनी त्यांच्यावरती सुद्धा जे आहे ती नरेंद्र मोदी यांनी टीका केली. आणि ही टीका सुरू असतानाच कुठेतरी राज्यसभेत काँग्रेसचं संख्याबळ कमी असल्याने किंवा एकंदरीतच इंडिया आघाडीचे खासदार कमी असल्याने ह्या खासदारांनी जे आहे ते नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरती बहिष्कार टाकला आणि सगळे खासदार जे आहेत ते सभागृहाबाहेर पडले, सभात्याग केला आणि राज्यसभेच्या जे अध्यक्ष सभापती आहेत जगदीप धनखड यांनी मात्र यावरून जे आहे ते विरोधकांना खडेबोल सुनावलेले आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्या आधी ज्यावेळेस RSSचा मुद्दा निघाला होता, खरगेंनी ज्यावेळेस RSSचे विचार जे आहेत ते देशासाठी घातक आहेत असं जेव्हा सांगितलं त्यावेळेस जगदीप धनखड यांनी जे आहे ते RSSचे विचार जे आहेत ते चांगले आहेत आणि तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य करू शकत नाही, हे वक्तव्य जे आहे ते कामकाजातून काढून टाकण्यात येईल असं वक्तव्य जे आहे ते केलं होतं. आणि त्यानंतर सगळ्यांनी जे आहे तो सभात्याग केला. यामध्ये संजय राऊत होते, शरद पवार यांनी सुद्धा जी आहे ती हा सभात्याग केला होता. त्यामुळे एकंदरीतच राहुल गांधींचं वक्तव्य त्यानंतर संसदेत त्याचे उमटलेले पडसाद आणि तेच पडसाद पुन्हा राज्याच्या विधिमंडळात म्हणजेच विधान परिषदेत दिसले आणि एकंदरीतच हे प्रकरण आता दानवेंच्या निलंबनापर्यंत आलं. परंतु तिकडे मात्र जे आहे ते राहुल गांधी आणि त्यांच्याबरोबर असणारे काँग्रेस खासदार यांना मात्र जे आहे ते त्यांच्या निलंबनाची किंवा एकंदरीतच राहुल गांधींचं अशा प्रकारच्या वागणुकीवर अध्यक्षांनी सुद्धा जो आहे तो आक्षेप घेतला होता. परंतु काँग्रेसने मात्र जोरदारपणे असा जो आहे तो सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलेला आपल्याला पाहायला मिळाला. तर ही होती या आठवड्यातली पहिली बातमी. यानंतरच्या बातमीकडे आपण वळूयात. पुढची बातमी ही सुद्धा महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. नुकत्याच विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकांचा निकाल सुद्धा लागला. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी 1 जुलैला हा निकाल जाहीर झाला आणि त्याच सोबत आता विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा लागणार आहे, त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र जो निकाल लागला त्या बद्दल आपण सुरुवातीला माहिती पाहूयात. यापैकी 4 जागांवरती निवडणुका झाल्या. मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर अशा 4 जागांसाठीचं मतदान पार पडलं आणि त्यानंतर 1 जुलैला हा निकाल हाती आला. यामध्ये महाविकास आघाडीला 2 जागा राखता आल्या तर महायुतीला सुद्धा 2 जागा जिंकण्यात यश प्राप्त झालं. यामध्ये ठाकरे गटानं मुंबईतल्या 2ही जागांवरती 2 जागा जिंकल्या आहेत आणि महायुतीचा पराभव त्यांनी केलेला आहे. महायुतीला मात्र मुंबईत मोठा पराभव सहन करावा लागला. लोकसभेनंतर ठाकरे गटासाठी ही निवडणूक, मुंबईतली जी निवडणूक आहे पदवीधर आणि मुंबई शिक्षक या दोन्ही मतदारसंघ राखता येण्यात ठाकरे गटाला मोठं यश मिळालेलं आहे. भाजपला मात्र इथं दोन्ही जागांवर फटका भाजपला बसलेला आहे. तर नाशिकमध्ये मात्र ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले. या एका जागेमुळे मात्र ठाकरे गटाला कुठेतरी पराभवाचा सामना सुद्धा करावा लागला. नाशिक शिक्षक मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संदीप गुळवे हे निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र इथं शिंदे गटाच्या उमेदवारांनी बाजी मारली आणि या मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा झटका बसला. मात्र या 4 पैकी 2 जागा राखण्यात महाविकास आघाडीला जसं मी म्हटलं यश मिळालं, तसंच 2 जागांवर महायुतीला सुद्धा जिंकता आल्या आहेत. आणि इथं मुंबई शिक्षक मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जगन्नाथ अभ्यंकर हे निवडणुकीत होते, त्यांचा इथं विजय झाला. तर त्याचबरोबर मुंबई पदवीधरमध्ये सुद्धा अनिल परब हे विजयी झाले आणि या दोन्ही जागा ठाकरे गटाला राखता आल्या. भाजपला मात्र या दोन्ही जागेंवर भाजपने सुद्धा आपापले उमेदवार उतरवलेले होते. मात्र भाजपला इथं फटका बसल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या किरण शेलार यांच्या विरोधात अनिल परब हे निवडणुकीत होते. मात्र अनिल परब यांनी त्यांचा पराभव केलेला आहे. तसंच जगन्नाथ अभ्यंकर यांच्या विरोधात शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र दराडेंचा सुद्धा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमध्ये मात्र शिंदे गटाला
एक जागा राखता आलेली आहे, त्यामुळे एक नाशिकची जागा महायुतीकडे आली. त्याचबरोबर कोकण पदवीधर मतदारसंघ सुद्धा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला होता उमेदवारी मिळण्यापासूनच. इथं मात्र भाजपच्या निरंजन डावखरे यांनी बाजी मारली. सलग तिसऱ्यांदा निरंजन डावखरे हे या मतदारसंघातून निवडून आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे कुठेतरी भाजपसाठी एक प्रकारे चांगलं ही वातावरण आहे. मात्र मुंबईतल्या ज्या 2 जागांवर भाजपला पराभव सहन करावा लागला, त्यामुळे सुद्धा आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच तू जसं सांगितलं की पुन्हा एकदा ठाकरेंनी मुंबईतलं वर्चस्व जे आहे ते सिद्ध केलं. लोकसभा निवडणुकीनंतर जी आहे ती ही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातली निवडणूक होती. अनिल परबांनी तर खूप सारी नावं जी आहेत ती मतदारांची ती भाजपने जी आहेत ती मुद्दाम गाळलेली आहेत किंवा निवडणूक आयोगावर सुद्धा जे आहे ते आक्षेप घेतला होता. परंतु जरी ही नावं निवडणूक आयोगाने गाळली असली तरी माझाच विजय होईल असा विश्वास जो आहे तो अनिल परबांनी व्यक्त केला होता. तुला आठवत असेल तर मागच्या पॉडकास्टमध्ये चंद्रकांत पाटलांनी जो आहे तो ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा देत पेढा भरवला होता आणि त्या पद्धतीने जे आहे तो अनिल परबांचा विजय जो आहे तो महत्वाचा होता. उद्धव ठाकरे स्वतः पदवीधर मतदार आहेत आणि त्यांनी सुद्धा अनिल परबांसाठी मतदान केलं होतं. त्यानंतर अभ्यंकर जे आहे ते शिक्षक मधून निवडून आले. कोकण पदवीधर मध्ये मात्र महत्वाची निवडणूक पार पडली कारण काँग्रेसला महाविकास आघाडीकडनं ही जागा गेली होती. रमेश कीर ही काँग्रेसकडनं जे आहे ते उभे होते आणि इथं सुद्धा जे आहे ते निरंजन डावखरे यांनी तू सांगितल्याप्रमाणे तिसऱ्यांदा विजय मिळवलेला आहे. त्यामुळे भाजपने इथं आपला गड जो आहे तो पुन्हा राखलेला आहे. तर मुंबई ठाकरेंकडे आणि नाशिकमध्ये जो आहे ते शिंदे गटाचे किशोर दराडे विजय झाल्यामुळे एकंदरीतच समसमान बलाबल जे आहे ते या निवडणूक तरी दिसून आलं. आणि यानंतर आता 12 एप्रिलला जे आहे त्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी जी आहे ती निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक चुरशीची होऊ शकते कारण इथे विधानसभेचे आमदार जे आहेत ते मतदान करणार आहेत आणि एकंदरीतच महायुतीचे आमदार कारण अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट आणि भाजप अशी संख्या जी आहे ती महायुतीच्या आमदारांची जास्त आहे. त्यामुळे 9 जागा या महायुतीच्या निवडून येतील आणि 2च जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील अशी शक्यता असताना किंवा एकंदरीतच असं राहिलेलं आहे की विधान परिषदेची निवडणूक ही सहसा जी आहे ती बिनविरोध होत असते. पण आपण जर 2 वर्ष मागे गेलो तर एकनाथ शिंदेचं बंड त्यावेळेस सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुका होत्या आणि यावेळेस आता ठाकरेंनी मोठा डाव टाकलेला आहे. ठाकरेंचे स्वीय सहाय्यक असणारे मिलिंद नार्वेकर यांना जे आहे ते ऐनवेळी उद्धव ठाकरे गटाने जे आहे ते मैदानात उतरवलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे 2च उमेदवार निवडून येत असताना सुद्धा आता महाविकास आघाडीकडनं 3रा उमेदवार देण्यात आल्यामुळे कुठेतरी आगामी म्हणजेच 12 जुलैला होणारी ही जी निवडणूक आहे ती आता चुरशीची झालेली आहे. कारण आता हा जो व्हिडिओ शूट होतोय त्यावेळेस आजचाच हा दिवस होता जो निवडणुकीतून माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज कुठला तरी एक उमेदवार म्हणजे खास करून मिलिंद नार्वेकर जे आहे ते माघार घेतील असं वाटत होतं परंतु आज त्यांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे 12 जुलैला ही जी निवडणूक होईल ती अत्यंत चुरशीची होईल. त्यामुळे नक्की कोणाचे आमदार फुटणार आणि घोडेबाजार होणार का या निवडणुकीमध्ये हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच आपण घोडेबाजाराबद्दल बोलायला गेलो तर या निवडणुकांमध्ये तशी भीती जी आहे ती सर्वच राजकीय पक्षांना आहे खरं तर. कारण मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा विधान परिषदेचा निवडणुकांचा निकाल लागला होता तेव्हा जे काही प्रकरण किंवा शिवसेनेत जे बंड झालं होतं ते आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे. निकालाच्या रात्रीच शिवसेनेतले आमदार पळून गेले अशी बातमी रंगली होती आणि त्यानंतरचा घटनाक्रम अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. आणि त्यानंतरच आता ही जी पुढची विधान परिषद निवडणूक होते ती महत्वाची मानली जाते त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर. आणि आता सुद्धा या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. आपापल्या आमदारांना जवळ ठेवण्याचा प्रयत्न या पक्षांकडून होताना पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे यावेळेस अशा बातम्या आहेत की शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांना कुठेतरी आमदार फुटण्याची भीती आहे अशा बातम्या सध्या होताना पाहायला मिळत आहेत.
तर दुसरीकडे आपण पाहतोय की जसं तुम्ही सांगितलात मिलिंद नार्वेकर हे सुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. पण मिलिंद नार्वेकर यांचे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चांगले संबंध आहेत. आपण पाहिलंच आहे की शिवसेनेत बंड झाल्यानंतर आणि अगदी मुख्यमंत्र्यांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केल्यानंतर सुद्धा मिलिंद नार्वेकर आणि शिंदेचे संबंध पाहायला मिळाले होते. एकनाथ शिंदे यांच्या घरी गणपतीला सुद्धा मिलिंद नार्वेकर हे पोहोचले होते आणि कुठेतरी या दोन्ही नेत्यांमध्ये बंड झालेला असताना किंवा पक्षात मतभेद वाढलेले असताना सुद्धा दोन्ही नेत्यांनी मैत्रीपूर्ण संबंध जोपासलेले आहेत. मात्र आता या निवडणुकीत मात्र कुठेतरी ठाकरे गटाला सुद्धा भीती असू शकते. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की मिलिंद नार्वेकर हे सुद्धा नाराज असल्याचं सांगण्यात येतं. तर कुठेतरी मिलिंद नार्वेकर वेगळा निर्णय घेऊ शकतात अशाही चर्चा रंगल्या होत्या, अशाही बातम्या झाल्या होत्या. त्यामुळे कुठेतरी असा प्रश्न एक निर्माण झालेला असू शकतो असं आपण म्हणू शकतो. दुसरीकडे राष्ट्रवादीचे काही आमदार हे सुद्धा फुटण्याच्या वाटेवर आहेत. शरद पवार यांच्याकडे ते पुन्हा घर वापसी करू शकतात असंही सांगितलं जात होतं. त्यामुळे सुद्धा ही विधान परिषदेची निवडणूक महत्वाची मानली जाते. कुठेतरी भाजपच्या आमदारांना सुद्धा धास्ती वाटू शकते, कारण आधीच शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे आल्यामुळे कुठेतरी भाजप आमदार तणावात असल्याचं सुद्धा सांगितलं जातं. आणि अशामध्ये कुठेतरी शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या आमदारांमध्ये दगाफटका होऊ शकतो आणि अशा चर्चा रंगल्या आहेत, ज्याचा मोठा फटका हा महायुतीला बसू शकतो असं सांगण्यात येते. दुसरीकडे आपण पाहिलंच की विधान परिषदेच्या जागांसाठी, ज्या 11 जागांसाठी खरं तर ही निवडणूक जाहीर झाली आहे, पण 12 उमेदवारीचे अर्ज जाहीर झालेले आहेत, दाखल झालेले आहेत. शुक्रवारी ही लास्ट डेट होती अर्ज मागे घेण्याची, मात्र ते सुद्धा झालेलं नाहीये. त्यामुळे नेमकं काय होणार याची प्रतीक्षा सुद्धा आपल्याला आहेच. मात्र कुठेतरी हा घोडेबाजार होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे. ते सुद्धा नेमकं काय घडणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मगाशी तू मिलिंद नार्वेकरांबद्दल सांगितलंस की एकनाथ शिंदेसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. खरं तर एकनाथ शिंदे जेव्हा सुरतला गेले त्यानंतर मिलिंद नार्वेकरांवरतीच जी आहे ती उद्धव ठाकरेंनी जबाबदारी जी आहे ती त्यांच्याबरोबर जाऊन बातचीत करण्याची जबाबदारी सोपवली होती. आणि त्यानंतर आता मिलिंद नार्वेकर जे आहेत ते गेल्या आठवड्याभरापासून जे आहे ते उद्धव ठाकरेंबरोबर जेव्हा विधान भवनात असतात त्यावेळेस जे आहे ते भाजपच्या आमदारांसोबत जे आहे ते मिलिंद नार्वेकर दिसून येत आहेत. त्यामुळे नक्कीच इथे घोडेबाजार होऊ शकतो असं म्हणता येऊ शकतं. परंतु अर्थात अजून निवडणुका व्हायच्या आहेत. नक्की कोणते आमदार मतदान करतात हे जरी समजत नसलं तरी महायुतीला जर महाविकास आघाडीचा हा तिसरा उमेदवार आणि मिलिंद नार्वेकर जर निवडून आले तर महायुतीला जो आहे तो मोठा धक्का बसू शकतो. परंतु भाजप मात्र इथे सॉफ्ट कॉर्नरला दिसते, कारण मिलिंद नार्वेकरांसोबत भाजपचे जास्त आमदार जे आहेत ते दिसून येतात. प्रवीण दरेकर असतील, त्यानंतर प्रसाद लाड असतील आणि आज विधान भवनाच्या पायऱ्यावरती जे आहे ते राम कदमांसोबत जे आहे ते मिलिंद नार्वेकर दिसून आले होते. त्यामुळे कुठेतरी शिंदेचे आमदार मतदान करण्यापेक्षा भाजपकडनंच मिलिंद नार्वेकर यांना मदत होते का अशी देखील चर्चा जी आहे ती आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. त्यामुळे नक्की ही निवडणूक कशा पद्धतीने पार पडते आणि कशा पद्धतीने कोणते उमेदवार जिंकतात आणि कोणते उमेदवार निवडून येतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरी गोष्ट, भाजपकडनं जे आहे ते जे 5 उमेदवार देण्यात आले त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे पंकजा मुंडे यांचं. खरं तर भाजपमध्ये असा पायंडा राहिलेला आहे की एखादा उमेदवार जर लोकसभेला किंवा विधानसभेला पडला तर त्याला पुन्हा जे आहे ते बॅकडोर एंट्री दिली जात नाही. परंतु पंकजा मुंडेंसाठी मात्र जो आहे तो आता हा अपवाद ठरलेला आहे भाजपचा नियम. पंकजा मुंडे यांची 2019ला विधानसभेला जे आहे त्या पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना विधान परिषदेत घेण्यात यावं असं पंकजा मुंडे समर्थकांकडनं वारंवार सांगण्यात येत होतं. पंकजा मुंडेंनी सुद्धा जाहीर सभांमधून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे यंदा कुठेतरी त्यांच्या बहीण प्रीतम मुंडेंचं तिकीट कापून पंकजा मुंडेंना लोकसभेला निवडणूक किंवा उमेदवारी दिली होती. परंतु लोकसभेत सुद्धा जो आहे तो पंकजा मुंडे यांचा काहीशा मताने पराभव झाला आणि कुठेतरी पंकजा मुंडे पराभूत झाल्यानंतर काही पंकजा मुंडे समर्थकांनी आत्महत्या केली होती. ओबीसी समाज सुद्धा जो आहे तो मोठ्या प्रमाणात नाराज झाला होता आणि त्यालाच कुठेतरी
कुठेतरी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये फटका बसू नये म्हणून 3 ओबीसी नेत्यांना जे आहेत ते या विधान परिषदेच्या 5 जागा ज्या भाजपने दिलेल्या आहेत त्यामधले 3 नेते हे ओबीसी आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे पंकजा मुंडे यांचं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं आता पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन भाजपकडनं करण्यात येत आहे. परंतु नक्की आता पंकजा मुंडे या राज्याच्या राजकारणात सक्रिय राहणार असंच आता सध्या तरी म्हणावं लागेल. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सुद्धा जे आहे ते राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना जे आहे ती विधान परिषदेवर संधी दिलेली आहे. खरं तर राजेश विटेकरांना परभणीची जागा लोकसभेची अजित पवार मागत होते, परंतु भाजपने जे आहे ती जागा महादेव जानकरांना सोडल्यामुळे अजित पवारांनी जे आहे तिथे माघार घेतली होती आणि त्याच सभेत अजित पवारांनी राजेश विटेकरांना शब्द दिला होता की येत्या 6 महिन्यात जो आहे तो विधिमंडळाचा मी तुला सदस्य करेल आणि तोच शब्द कुठेतरी अजित पवारांनी पाळलेला दिसतोय. राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे यांना अजित पवारांनी उमेदवारी दिलेली आहे. महायुतीमध्ये भाजपकडनं 5 जे उमेदवार आहेत त्यामध्ये पंकजा मुंडे आहेत, योगेश शिळेकर आहेत, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिलेली आहे. त्यामुळे जसे महादेव जानकरांना लोकसभेला संधी दिली होती तसेच घटक पक्ष असणाऱ्या महायुतीमधल्या सदाभाऊ खोत यांना आता विधान परिषदेवरती उमेदवारी दिलेली आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडनं जे आहे ते ज्या 2 नेत्यांना खास करून लोकसभेला उमेदवारी दिली नव्हती त्यातले कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना विधान परिषदेवरती उमेदवारी देत पुन्हा त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा डाव जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिलेला आहे. त्यामुळे मनीषा कायंदे मात्र एकनाथ शिंदे गटातलं जे आहे त्या नाराज झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. हे झालं महायुतीचं. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिलेली आहे आणि एनसीपीने असा खास उमेदवार दिलेला नाही, परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना एनसीपीने समर्थन दिलेलं आहे. म्हणजेच जे आमदार सध्या शरद पवार गटातले आहेत ते जयंत पाटलांना मदत करतील शेकापच्या आणि उद्धव ठाकरे गटातनं मिलिंद नार्वेकर. इथे जर पक्षीय बलाबल बघायला गेलं तर काँग्रेसचे जे आहेत त्या आमदारांमुळे प्रज्ञा सातव या निवडून येऊ शकतात. खरं तर या निवडणुकीमध्ये 23 मतांचा कोटा पूर्ण करावा लागणार आहे जे 11 उमेदवार असणार आहेत त्यांना आणि यामध्ये प्रज्ञा सातव या काँग्रेसच्या ज्या निवडणूक उमेदवार आहेत त्या निवडून येतील आणि जी इतर काँग्रेसची उरलेली मतं आहेत ते एनसीपीचे उमेदवार असणारे जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर या दोघांपैकी कोणाला मिळतात महाविकास आघाडीकडनं हे पाहावं लागेल. आणि त्याचमुळे कुठेतरी या निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळते, कारण महायुतीकडनं जर मिलिंद नार्वेकरांना मदत झाली तर मिलिंद नार्वेकर निवडून आले तर महायुतीमधला मोठा धक्का जो आहे तो महायुतीमधल्या 3 पक्षांना बसू शकतो. खास करून एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट. जसं तू मगाशी सांगितलं की काही आमदार जे आहेत ते परतीच्या मार्गावरती आहेत शरद पवार गटाकडे अजित पवार गटातून येणारे आणि यामुळे ही निवडणूक महत्वाची आणि चुरशीची असणार आहे. नक्कीच आपण हे बोलतोय ज्या प्रकारे तुम्ही सुरुवातीला सांगितलं की विधानसभेचे आमदार हे या निवडणुकीत मतदान करत असतात, त्यामुळे कुठेतरी क्रॉस वोटिंगची शक्यता सुद्धा या निवडणुकांमध्ये वर्तवण्यात येते. या निवडणुकीत विधानसभेचे आमदार मतदान करत असले तरी हे मतदान जे आहे ते गुप्त स्वरूपाचं असलं तरी पहिल्या पसंतीच्या आणि दुसऱ्या प्रेफरन्सची मतं यामध्ये ग्राह्य धरली जातात आणि त्यानुसारच उमेदवार जो आहे तो निवडून येत असतो. मात्र त्यानुसार जर का आमदारांचं संख्याबळ पाहिलं तर 274 इतकं विधानसभेतलं हे बलाबल आहे आणि त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला जर का निवडून यायचं असेल तर जवळपास 23 मतांची ही आकडेवारी जी आहे ते 23 मतांचं गणित महत्वाचं मानलं जात आहे. आमदारांची 23 आमदारांच्या मतांची आवश्यकता असणार आहे. पण मिलिंद नार्वेकर यांनी जो उमेदवारी अर्ज दाखल केला आपण त्या संदर्भात बोलतोय. उमेदवारी मिलिंद नार्वेकरांनी दिल्यानंतर कुठेतरी या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता जास्त असल्याचं सांगण्यात येते. त्याचबरोबर ही जी आकडेवारी आहे विधानसभेची त्यानुसार महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार जसं तुम्ही सांगितलं ते निवडून येऊ शकतात अशी एक शक्यता वर्तवण्यात येते. मात्र तरी सुद्धा महाविकास आघाडीने जर का यामध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांनी किंवा मग महायुतीच्या आमदारांनी कोणीतरी दगाफटका केला तर मात्र याचा फटका होऊ शकतो आणि म्हणूनच या निवडणुकीत आमदारांची फोडाफोडी होणार का असा प्रश्न सध्या या निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण झाला. आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न सुद्धा अजित पवार गटाचे आमदार सुद्धा फुटणार का हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण शरद पवार गटानं सुद्धा जो दावा केलेला होता मध्यंतरी त्यासाठी
ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते आणि तशी चर्चा सुद्धा रंगताना पाहायला मिळते. या पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. पुढची बातमी ही मराठा आंदोलनासंदर्भातली आहे. खरं तर मराठा नेते मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसंदर्भातली ही बातमी आहे. या आठवडाभरात आपण मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी बातमी पाहिली असेलच. मनोज जरांगे यांना Z+ दर्जाची सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी किंवा मराठा मोर्चा संघटनांनी केल्याचं पाहायला मिळालं. झालं असं की अंतरवाली सराटी इथे मनोज जरांगे जिथं उपोषण करतात किंवा त्यांचं जे निवासस्थान आहे त्या परिसरामध्ये मध्यरात्री काही ड्रोन आले होते, समोर दिसले आणि हे या ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. आणि दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात आरोप केला होता. कुठेतरी मनोज जरांगे यांचे सहकारी आहेत त्यांनी सुद्धा भीती असल्याचं सांगितलं, कारण या ड्रोनमुळे आपल्याला किंवा मनोज जरांगेंना एक त्यांचं नुकसान होऊ शकतं, त्यांच्यावर हल्ला करण्यात येऊ शकतो किंवा त्यांच्यावर नजर ठेवण्याचं काम करण्यात येत असल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. आणि त्याचे पडसाद सुद्धा विधानसभेत उमटल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी म्हणजेच 2 जुलैला विधानसभेत मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून प्रश्न उपस्थित केला होता आणि पोलीस संरक्षण देण्यात यावं मनोज जरांगेंना अशी मागणी सुद्धा विजय वडेट्टीवारांनी केली होती. दुसरीकडे मराठा संघटना सुद्धा आक्रमक झाल्या होत्या. मनोज जरांगेंना Z+ सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर त्यासाठी आंदोलन सुद्धा झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. तुम्ही महाटॉक्सच्या चॅनलवर सुद्धा त्या प्रकारे तशी व्हिडिओ पाहू शकता की इथल्या संभाजीनगरच्या मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं होतं आणि जरांगेंना Z+ सुरक्षा द्यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे मात्र कुठेतरी निर्धास्त असल्याचं पाहायला मिळालं. तसं प्रकारचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं. पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा या संदर्भात ते बोलत होते तेव्हा ते म्हणाले की मला कोणी काही करू शकत नाही, असं प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. मात्र असं जरी असलं तरी कुठेतरी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे असंही सांगण्यात येत आहे. नक्कीच तू जसं सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न विचारला. खरं तर ही बाब खूप गंभीर आहे, कारण मनोज जरांगे पाटील हे ज्या गावात राहतात अंतरवली सराटीमध्ये, इथे रात्री साधारणतः 2:30 वाजताच्या सुमारास ड्रोन कॅमेराद्वारे जी आहे ती टिप्पणी झाली असं जे आहे तो आरोप करण्यात आलेला आहे किंवा एकंदरीत अशी बातमी जी आहे ती माध्यमांमध्ये येत आहे आणि त्यामुळे कुठेतरी खळबळ उडालेली पाहायला मिळाली. जर मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात जर असे कोणी ड्रोन कॅमेराद्वारे किंवा असं कोणी पाळत ठेवत असेल तर सरकारकडनं जे आहे ते या बाबतीची दखल घेणं गरजेचं आहे, कारण सरकारने 1 महिन्याचा पुन्हा जो आहे तो वेळ मनोज जरांगे पाटलांना दिलेला आहे मराठा आरक्षणासंदर्भात. 12 जुलैला ज्यावेळेस अधिवेशन संपते त्याच वेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 1 महिन्याची मुदत सुद्धा संपणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची ही गंभीर बाब घडणं खरं तर खूप चिंताजनक आहे आणि सरकारच्या दृष्टीने ही सरकारला बाब जी आहे ती महत्त्वाची असणार आहे. आणि त्याचमुळे विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा यावरून जो आहे तो सरकारवरला धारेवर धरला आणि प्रश्न विचारले. परंतु ज्या शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वात जे शिष्टमंडळ गेलं होतं आणि मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं, त्या शंभूराज देसाईंनी विधानसभेत बोलताना या संदर्भात जे आंदोलन झालं संभाजीनगरमध्ये आणि इतरही काही मराठा संघटना होत्या किंवा जे बाकीचे होते त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे आणि यामुळे सरकारने Z+ सुरक्षा द्यावी अशी मागणी केली होती. परंतु सरकारने Z+ सुरक्षा न देता मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत मात्र जे आहे ती नक्की वाढ केलेली आहे. 4 सशस्त्र झाली पोलीस आणि एक OB व्हॅन जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी आता तैनात केलेली आहे. त्यामुळे सरकारने कुठेतरी तातडीने
पावलं उचलत या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांना जी आहे ती सुरक्षा पुरवलेली आहे. त्यामुळे जरी मराठा आंदोलकांनी Z+ सुरक्षेची मागणी केलेली असली तरी नक्की त्या व्यक्तीला किती थ्रेट आहे किंवा किती त्या व्यक्तीला नुकसान पोहोचू शकतं यावरती जी आहे ती सुरक्षा देण्याचा निर्णय जो आहे तो होता. आणि तसे आदेश जे आहे ते गृह विभागाने दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री असणाऱ्या शंभूराज देसाई यांनी या संदर्भात जे आहे ते विरोधी पक्ष नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला जे आहे ते सभागृहात उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आली आहे. परंतु मराठा आरक्षणासंदर्भात काय नक्की सरकार आता निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण आज हा व्हिडिओ शूट होतोय ती तारीख आहे 5, परंतु आता पुढच्या 7 ते 8 दिवसात जे आहे ते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर आंदोलन करणार आहेत. त्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती अशा प्रकारे ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवून कुठेतरी सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात कोणी गैरसमज किंवा इतर काही पसरवतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण ओबीसी नेत्यांनी सुद्धा या संदर्भात जे आहे ते आंदोलन केलं होतं. त्यामुळे हा वाद शमल्यानंतर आता हा ड्रोन कॅमेराचा वाद जो आहे तो पुढे आलेला पाहायला मिळाला. नक्कीच. पण हे जे आपण ड्रोन बद्दल बोलतो आहोत त्याबद्दल सुद्धा सांगायचं झालं तर ते ड्रोन नेमके कुठले होते, ते कुणाचे होते, त्याबाबतची कुठलीही माहिती स्पष्ट झालेली नाही किंवा तशी माहिती समोर आलेली नाही आहे. ते ड्रोन सुद्धा सापडलेले नाही आहेत. मात्र जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जो आरोप केलाय तो सुद्धा महत्त्वाचाच आहे. कारण ते ड्रोन नेमके का आलेले असावेत आणि मध्यरात्री अशा प्रकारचे ड्रोन त्याच आवारात फिरण्यामागचं कारण काय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि शंभूराज देसाईंनी सुद्धा सांगितलंय की त्या प्रकरणाचा तपास केला जाईल आणि ते ड्रोन नेमके कोणाचे होते, काय किंवा ती घटना जी घडली त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. हेरगिरी करण्याचा प्रयत्न झाला की नाही झाला असा प्रश्न सुद्धा मराठा समाजाला पडलेला आहे. त्याचं उत्तर सुद्धा मिळणं अपेक्षित आहे. आणि ही जी चौकशी करण्यात येणार आहे त्यानंतर अहवाल समोर येतील आणि तेव्हाच आपल्याला समजेल की नेमकं ते ड्रोन कशासाठी होते, त्याद्वारे खरंच हेरगिरी करण्याचा प्रयत्न झाला का, त्याचा प्रश्न त्याबद्दलचं उत्तर आपल्याला समजणार आहे. दुसरीकडे आपण पाहतो की ग्रामस्थांनी सुद्धा या प्रकारे दावा केलेला आहे की अशा प्रकारचे जे ड्रोन आहे ते त्यांच्या घरावर सुद्धा उडत असल्याचा दावा या ग्रामस्थांनी केला होता. आणि त्यामुळेच आता ही ड्रोन येण्याची ही जी वेळ आहे ती पहिलीच नाही तर याही आधी ड्रोन आल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. त्यामुळे नक्कीच हे प्रकरण जे आहे ते महत्त्वाचं मानलं जातं. आणि मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाचे एक प्रमुख नेते म्हणून एक चेहरा, मराठांचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. आणि अशा प्रकारे जर का त्यांच्यावर पाळत ठेवली जात असेल तर सरकारनं सुद्धा त्याकडे गांभीर्यानं पाहावं अशी किंवा त्याची दखल घ्यावी अशी भावना या मराठा समाजाची आहे. या संदर्भात नेमकं काय घडतंय हे सुद्धा आपण पाहणार आहोतच. त्याच्या अपडेट सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतीलच. तुर्तास आपण पुढच्या बातमीकडे वळूयात. पुढची बातमी ही महाराष्ट्रासाठीच नाही तर देशासाठी आपल्या महत्त्वाची आहे. T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना 29 जून रोजी पार पडला आणि अख्ख्या भारताचं स्वप्न 13 वर्षांनी पूर्ण झाल्याचं 17 वर्षांनी पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं. आणि या सामन्यामध्ये आपल्या टीम इंडियाच्या विरुद्ध असलेल्या दक्षिण आफ्रिकाचा पराभव करत आपण भारताने विजय मिळवला. आणि त्यानंतर आपण हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. दुसऱ्यांदा भारताने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आणि यानंतर गुरुवारी टीम इंडिया भारतात दाखल झाली. दिल्लीत दाखल होताच दिल्लीतल्या नागरिकांकडून टीम इंडियाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधानांची भेट झाली. टीम इंडियाच्या क्रिकेटर्सनी सगळ्यांनी भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधानांकडून कौतुक झाल्यानंतर ही आपली जी टीम इंडिया आहे ती इथं मुंबईत दाखल झाली. आणि मुंबईतलं वातावरण तर कोणी शब्दात सांगू शकणार नाही असंच होतं. सोशल मीडियावर तर सर्वांनी पाहिलेलं असेलच. ज्या रील्स व्हायरल झाल्या त्यातून मुंबईतलं हे जे वातावरण होतं क्रिकेट प्रेमींचं ते तर सर्वांनीच पाहिलेलं होतं.
पण या सगळ्यामध्ये कुठेतरी आपला भारत देश किंवा आपले भारतातले नागरिक पुन्हा एकदा या सोहळ्यानिमित्त, हा सोहळाच म्हणू शकतो आपण, कारण या सोहळ्यासाठी सगळे नागरिक एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा नागरिकांमध्ये ही एकतेची भावना या फायनलमधून किंवा या मॅचच्या जो रिझल्ट होता त्यामुळे कुठेतरी पाहायला मिळाली. आणि मुंबईत दाखल झाल्यानंतर जी मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर जी आपल्या क्रिकेटर्सना दिलेली मानवंदना आपण म्हणू शकतो, किंवा त्यांची ओपन डेकमधून जी विजयी रथ जो घेण्यात आला होता, ती विजयी मिरवणूक जी पार पडली, ते वातावरण पाहण्यासाठी प्रत्येक जण आसुसला होता. मुंबईकर तर मुंबईतल्या रस्त्यांवरती चौपाटीपासूनचा जो रस्ता आहे तो गजबजलेला होता, कुठेही पाय ठेवायला जागा नव्हती, इतकी प्रचंड गर्दी यावेळी पाहायला मिळाली. आणि ती ट्रॉफी किंवा आपल्या क्रिकेटर्सना पाहण्यासाठी प्रत्येकाची म्हणजे क्रिकेटर्सची एक झलक पाहावी यासाठी प्रत्येक जण आसुसलेला होता. आणि त्यानंतर जे तिथे प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्यासाठीचा हा अनुभव तर काही औरच होता असं आपण म्हणू शकतो. आणि हा क्षण प्रत्येकाने आपल्या आठवणीत साठवावा असाच होता. नक्कीच T20चा जो हा वर्ल्ड कप आहे तो 17 वर्षानंतर पुन्हा एकदा भारताने जे आहे ते दुसऱ्यांदा या विश्वचषकावरती आहे ते आपलं नाव केलं. खरं तर ही मॅच खूप इंटरेस्टिंग झाली आणि त्याचं कारण म्हणजे सूर्यकुमार यादव. खरं तर ही मॅच विनिंग कॅच जी आहे ती त्यांनी घेतल्यामुळे कुठेतरी मॅच ही फिरली असंच आपल्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणता येईल. कारण भारताने जे आहे ते 20 ओव्हरमध्ये 7 विकेटमध्ये 176 धावा केल्या होत्या आणि 177 धावा ज्या आहेत त्या साऊथ आफ्रिकेला करायच्या होत्या. आणि जे आहेत शेवटच्या क्षणी जी आहे ती मॅच फिरली. खरं तर जसप्रीत बुमराची ओव्हर म्हणजे असं म्हणता येईल की ही मॅच जिंकण्यामध्ये विराट कोहलीची मॅच विनिंग बॅटिंग, कारण 59 धावांमध्ये जे आहेत त्या 76 रन जे आहेत ते विराटने केले होते. त्यानंतर मॅच विनिंग कॅच ज्याने घेतली तो सूर्यकुमार यादव आणि मॅच विनिंग ओव्हर ज्याने टाकली तो जसप्रीत बुमराह. या तिघांमुळे जे आहे ती ही भारताला हा वर्ल्ड कप जो आहे तो मिळाला असं म्हणता येईल. अर्थात बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांचंही योगदान या यशामध्ये आहेत, परंतु ह्या 3 जे महत्त्वाचे प्लेयर आहेत भारताचे त्यांच्यामुळे जे आहे तो हा वर्ल्ड कप आपल्याला पुन्हा एकदा मिळवता आला. आणि त्यानंतर दिल्लीमध्ये आगमन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दुपारी लंच झालं सगळ्या प्लेयर्स आणि नंतर क्रिकेटची पंढरी असणाऱ्या मुंबईमध्ये जे आहे ते वानखेडे स्टेडियमवरती ह्या सगळ्या जे खेळाडू आहेत त्यांचं आगमन झालं. खरं तर मुंबईमध्ये प्लेयर पोहोचण्याआधीच जे आहे ते क्रिकेटप्रेमी चाहते जे आहेत ते मरीन ड्राईव्ह आणि नरिमन पॉईंटच्या त्या परिसरामध्ये जमलेले पाहायला मिळाले होते. एक महत्त्वाचा एक तुला सांगतो की सूर्यकुमार यादवचा मित्र त्याच्याशी आपला प्रतिनिधी प्रतिकेशने आहे ती बातचीत केली आणि तो इतका उत्साही होता की तो म्हणत होता की मॅच विनिंग कॅच माझ्या मित्राने घेतलेली आहे, त्यामुळे तो मला जेव्हा भेटेल त्याच्या हाताला मी हँडकिस करेल अशी जी आहे ती त्याने आपल्या महाटॉक सोबत चर्चा करताना प्रतिकेश सोबत बोलताना सांगितलं. त्यामुळे कुठेतरी त्याचा मित्र असणारा आणि इतर जे क्रिकेटप्रेमी चाहते आहेत तो प्रत्येक जण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि याची देही याची डोळा हा असा सोहळा होता तो अनुभवण्यासाठी सगळे क्रिकेटप्रेमी, साधारणतः मुंबई पोलिसांनी आकडा दिलाय तो 5 लाखाच्या आसपास आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते सगळे क्रिकेटप्रेमी आपल्याला तिथे पाहायला मिळाले होते. दुसरीकडे हा सोहळा जो आहे तो पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीचं मरीन ड्राईव्हचं चित्र मात्र विदारक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. कारण एकीकडे आपण पाहिलं की गुरुवारी हा जल्लोष हा सोहळा पार पडला आणि सोशल मीडियावर असेल, लोकांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर असेल किंवा इंस्टाग्राम स्टोरीवर सगळीकडे याच मुंबईतल्या या गर्दी आणि मुंबईतल्या या क्रिकेट प्रेमींच्या संदर्भात चर्चा होती, या टीम इंडियाचीच चर्चा होती. मात्र दुसऱ्या दिवशी मुंबईतलं मरीन ड्राईव्ह आणि नरिमन पॉईंटचा जो परिसर आहे त्याचं चित्र मात्र वेगळं असल्याचं पाहायला मिळालं. कुठेतरी या सगळ्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. आणि मरीन ड्राईव्ह चौपाटीच्या परिसरात चपला असतील किंवा प्लास्टिक असेल किंवा बॉटल्स असेल, पाण्याच्या बाटल्या, या सगळ्या अशाच टाकल्या होत्या, अशा ही बातम्या होताना पाहायला मिळाल्या. कुठेतरी रस्त्यावर जे
क्रिकेट प्रेमी उतरले होते, त्यांच्याकडून ही कचरा करण्यात आला असं सांगण्यात आलं आणि असं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच तू हे सांगतेस, पण 14 जण यामध्ये काल या रेटारेटीमध्ये जखमी सुद्धा झालेले पाहायला मिळालं. एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामॅनला सुद्धा जे आहे ते यामध्ये पायाला दुखापत झालेली आहे आणि या 14 जणांमध्ये मुंबईतल्या वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार जे आहेत ते सुरू आहेत. अर्थात किरकोळ जखमी झालेले आहे ते, अशी बातमी सुद्धा आज लोकसत्ताने सकाळी छापून आणली होती. त्यामुळे कुठेतरी आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी किंवा एकंदरीतच विश्वचषक जिंकल्याचा हा आनंद साजरा करण्यासाठी मरीन ड्राईव्हवर ही गर्दी झाली होती. तर यामध्ये एक दुसरी गोष्ट या बाबतीत राजकारण सुद्धा घडून आलेलं पाहायला मिळालं. कारण हे जे प्लेयर होते, खेळाडू होते, त्यांची जी मिरवणूक ज्या गाडीतून निघणार होती ती गाडी गुजरातची होती आणि यावरून विधानसभेमध्ये जे आहे ते मोठं रणकंदन पाहायला मिळालं. खरं तर त्याही आधी ज्यावेळेस टीम इंडिया विजेती झाली होती त्यावेळेस विधान परिषदेमध्ये बीसीसीआयचे खजिनदार असणाऱ्या आशिष शेलार यांचं अभिनंदन करण्याचा प्रस्ताव जो आहे तो भाजपच्या काही आमदारांनी मांडला होता. त्यावरती विरोधी पक्षनेते असणाऱ्या दानवेंनी जो आहे तो आक्षेप घेतला. खेळाडूंचं अभिनंदन करण्याचा प्रस्ताव येण्याऐवजी बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांचं कशाला तुम्ही अभिनंदन करताय, त्यामुळे भाजप खेळामध्ये सुद्धा राजकारण करताय असा आरोप जो आहे तो दानवेंनी दिला. परंतु अर्थात ह्या राजकीय गोष्टी होत्या. महत्वाचं होतं तो म्हणजे वर्ल्ड कप आणि त्यानंतर मुंबईमध्ये होणारी जंगी मिरवणूक हिचं. नक्कीच. तर ही सुद्धा एक महत्त्वाची बातमी होती. महाराष्ट्रात नाही तर देशासाठी ही महत्त्वाची बातमी होती, ज्याची चर्चा जगभर होताना पाहायला मिळाली. ही आठवडाभरातली एक महत्त्वाची बातमी झाली. आता पुढच्या एका बातमीकडे आपण वळणार आहोत, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही या योजनेची झालेली सुरुवात. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना या योजनेविषयी घोषणा करण्यात आली होती. आपण मागच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा या योजनेविषयी सांगितलं होतंच. मात्र यावेळेस आपण या आठवड्यात या योजनेला कसा प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रात त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तिची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्पातच या योजनेसंदर्भात घोषणा करण्यात आली आणि तेव्हापासूनच ही योजना जी आहे ती चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय. या योजनेचा प्रसार सुद्धा त्या प्रमाणात झालेला आहे. मध्य प्रदेशामध्ये ज्या प्रकारे ही योजना राबवण्यात आली होती त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात सुद्धा ही योजना सुरू करण्यात आली आणि आता ही योजना जी आहे ती महाराष्ट्रात राबवली जाते आहे. पण यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातल्या महिलांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. राज्य सरकारचं, महायुती सरकारचं कौतुकही या योजनेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. आणि ही योजना जी आहे ती आखल्यानंतर किंवा त्यासाठी त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातल्या महिलांची आता प्रचंड प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळते. अर्ज दाखल करण्यासाठी जे तलाठी कार्यालय असेल किंवा इतर ग्रामपंचायत कार्यालय असतील ते फुल होताना पाहायला मिळतात. प्रचंड गर्दी इथं होताना पाहायला मिळते. राज्यातल्या काही ठिकाणी तर म्हणजे जसं की वर्धा आणि पंढरपूर इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तशा बातम्याही रंगल्या होत्या आणि यानंतर कुठेतरी जो कालावधी होता या अर्ज दाखल करण्यासाठीचा तो वाढवण्यात यावा अशा मागणी करण्यात आली होती. कारण जी कागदपत्र आहेत किंवा ती कागदपत्र त्यांची पूर्तता करण्यासाठी आम्हाला पुरेसा कालावधी हवे किंवा फॉर्म भरण्यासाठीचा जो वेळ आहे तो कमी आहे. या अल्प वेळेत हे सर्व होणं अवघड आहे अशी मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर राज्य सरकारनं पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला. ज्या आपल्या अटी होत्या त्यामध्ये बदल करण्यात आला. सुरुवातीला 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता आणि त्यानंतर या कालावधीमध्ये जी आहे ती वाढ करण्यात आली. 1 जुलैपासूनच आपण पाहतोय की हे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि महिलांची एकच गर्दी होताना पाहायला मिळते. खरं तर या योजनेअंतर्गत जे आहे ते महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये इतकी रक्कम जी आहे ती महिलांच्या खात्यावर येणार आहे. विशेष म्हणजे अर्ज दाखल करताना कुठलाही शुल्क आकारलं जाणार नाहीये आणि
या योजनेचा लाभ जो आहे तो दर महिन्याला मिळणार आहे. जवळपास अशा प्रकारे 18,000 वार्षिक रक्कम जी आहे ती महिलांच्या खात्यात या योजनेच्या माध्यमातून येणार आहे. आणि यामुळे आता कुठेतरी राज्यातल्या वर्गांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची धावपळही होताना पाहायला मिळते. आणि त्यामुळेच कुठेतरी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा अपुरी असल्यामुळे, अपुरं संख्याबळ असल्यामुळे याचा परिणामही होताना पाहायला मिळते. कर्मचाऱ्यांची सुद्धा तितकीच धावपळ होताना पाहायला मिळते. पहिल्याच दिवशी जेव्हा योजनेसाठी या अर्ज दाखल करण्यासाठीचा पहिलाच दिवस सुरू झाला तेव्हाच या योजनेला खरं तर प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळालं. आणि तसे व्हिडिओ सुद्धा आपण पाहिलेच होते, सोशल मीडियावर सुद्धा त्यामध्ये चर्चा रंगताना पाहिली होती. नक्कीच ही योजना 1 जुलैला अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवारांनी मांडल्यानंतर तू जसं सांगितलं तर 15 जुलैपर्यंतच हा जो आहे तो वेळ देण्यात आला होता. परंतु त्यानंतर अनेक व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झाले. काही ठिकाणी या संदर्भातला दाखला काढण्यासाठी 2 तलाठ्यांनी जे आहे ते पैसे घेतल्याचा प्रकार सुद्धा उघडकीस आला. आणि त्यानंतर विधानसभेमध्ये जे आहे ते विरोधी पक्ष नेत्यांनी जे आहे तो याच्यावरती आवाज उठवला. आणि अजित पवारांनी मग त्यानंतर स्वतः माध्यमांसमोर येऊन जे आहे ते या योजनेतील बदल जे आहेत ते जाहीर केले. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचा जो आहे तो उत्साह आणि जी गर्दी एकंदरीतच ज्या सेतू कार्यालय असतील किंवा तलाठी कार्यालय असतील इथे पाहायला मिळाल्यानंतर नक्कीच प्रशासनावरती जो आहे तो या संदर्भात कामाचा लोड आला. आणि त्यामुळे ही मागणी जी आहे ती महिला वर्गांकडनं सुद्धा करण्यात येत होती. आणि विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा किंवा विरोधी पक्षातील जे आमदार असतील त्यांनी सुद्धा हा मुद्दा विधानसभेत मांडल्यानंतर जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाची बैठक झाली. आणि 7 महत्त्वाचे बदल जे आहेत ते ह्या योजना सुरू झाल्यानंतर जे आहेत ते करण्यात आले. यातला सगळ्यात महत्त्वाचा बदल जो होता तो म्हणजे 15 तारीख जी दिली होती ती आता 2 महिन्यांवरती केलेली आहे. म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत आता हा अर्ज जो आहे तो दाखल करता येणार आहे किंवा अर्ज भरता येणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट जे होते म्हणजे आदिवास प्रमाणपत्र जे 15 वर्ष तुम्ही राहता या राज्यामध्ये ते प्रमाणपत्र नसलं तरी आता जन्म दाखला आणि मतदार ओळखपत्र जरी असलं तरी जे आहे तो या योजनेचा लाभ मिळणार आहे. तिसरं म्हणजे सरकारने 5 एकर जमिनीची 8 आणि 2.5 लाखाच्या उत्पन्नाचा दाखल्याची मर्यादा जी आहे ती ठेवली होती. यातली 5 एकर जमिनीची मर्यादा जी आहे ती काढलेली आहे आणि 2.5 लाख उत्पन्नाची मर्यादा कायम ठेवलेली आहे. मात्र जरी 2.5 लाख उत्पन्न नसेल तरी केशरी आणि पिवळं रेशन कार्ड जे आहे त्याच्या आधारे जे आहे ते महिला वर्ग याचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे एका घरातल्या 2 महिलांना जो आहे म्हणजे एक अविवाहित आणि एक विवाहित अशा 2 महिलांना जो आहे तो या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कारण विरोधी पक्षांनी यावरती जे आहे तो जे पहिल्या जेव्हा योजना सुरू केली त्यावेळेस एका घरातील एकाच महिलेला अशा पद्धतीने जो आहे तो हा लाभ देण्यात येणार होता. परंतु विरोधी पक्षांनी जो आहे तो यावरती आवाज उठवला आणि त्यामुळे हा सुद्धा जो आहे तो बदल करण्यात आला. त्याचप्रमाणे मुलगी जर महाराष्ट्रातील नसेल आणि तिचा पती महाराष्ट्रातील असेल तर पतीचा जो रहिवासी प्रमाणपत्र आहे त्याच्या पुराव्याच्या आधारे त्या महिलांना सुद्धा जो आहे तो लाभ घेता येणार आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची अट होती ती म्हणजे वयाची. कारण 21 ते 60 असाच वयोगटाला ह्या योजनेचा लाभ होणार होता. ते आता 21 ते 65 असं करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या महाराष्ट्रातल्या आहेत पण परराज्यात ज्या महिलांचा जन्म झालेला आहे अशा आदिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि जर डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर त्या महिलांना सुद्धा जो आहे तो हा लाभ आता सरकार देणार आहे. त्यामुळे एकंदरीतच 1 जुलैला अजित पवारांनी जो अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर केली होती ज्याच्यावरती महाटॉक्सने व्हिडिओ
व्हिडिओ मानसी तूच तो व्हिडिओ केलेला आहे आणि त्यामध्ये आता जो आहे तो 7 जे आहेत ते बदल प्रामुख्याने महाराष्ट्र सरकारकडनं करण्यात आलेले आहेत. त्यामुळे यामागे उद्देश एकच आहे की प्रत्येक राज्यातील महिलांपर्यंत जो आहे तो ह्या योजनेचा लाभ पोहोचावा. अर्थात विरोधकांनी यावरती टीका केली आहे की विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत म्हणून अशा प्रकारे जे आहे ते महिला वर्गाला मतांच्या याच्यासाठी जे आहे ते मतं महिलांची मिळावी त्यामुळे हा जो आहे ती ही योजना सुरू केलेली आहे. परंतु सरकारने मात्र विरोधकांचे आरोप फेटाळत अशा प्रकारे महिला वर्गांच्या आम्ही नेहमीच पाठीशी असतो आणि त्यासाठी ही योजना जी आहे ती आणलेली आहे असं सरकारकडनं सांगण्यात येते. नक्कीच तुम्ही जे म्हणालात विरोधकांनी जो आरोप केला त्यापैकीच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा आरोप केलेला आहे. कारण हा जो लाभ आहे तो फक्त 3 महिनेच मिळणार का, म्हणजेच 3 महिन्यानंतर विधानसभा निवडणुका सुद्धा लागणार आहेत आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे हा लाभ फक्त महिलांना 3 महिनेच मिळणार का असा प्रश्न सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेला आहे. ज्या आपण अटी शर्ती पाहिल्या की यामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यापैकीच एक अट अशी सुद्धा की जी 5 एकर शेतीची जी अट ठेवण्यात आली होती ती सुद्धा वगळण्यात आल्याची माहिती आहे. आणि ही जी योजना आहे तो खरं तर शिंदे सरकार किंवा महायुती सरकारचा एक मास्टर स्ट्रोक मानला जातोय. नक्कीच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना किंवा अर्थसंकल्पात अशा मोठ्या घोषणा करण्यात आल्याचं सांगण्यात येते आणि त्यामुळेच ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळते ती या आगामी निवडणुकांसाठी महायुती सरकारसाठी मास्टर स्ट्रोक ठरू शकते असा अंदाज वर्तवण्यात येतोय. या योजनेसाठी सुद्धा आपण पाहतोय की जी झुंबड सगळीकडे उडालेली आहे, महिलांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यालयांवर. याचाच अर्थ या योजनेला प्रचंड उदंड असा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय जो महायुती सरकारच्या साठी फायद्याचा ठरू शकतो. या विधानसभा निवडणुकांमध्ये याच प्रचार याचा करता येऊ शकतो असं म्हणू शकतो आपण आणि याचा कुठेतरी या महायुती सरकारला फायदा होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीत ही जी योजना आहे ती कुठेतरी गेम चेंजर ठरू शकते असं सांगण्यात येतं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नक्कीच सरकारने तरी त्या दृष्टीने जो आहे तो हा प्रयत्न केलेला आहे. खरं तर ही योजना जी आहे ती मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवरती राज्यांनी आणलेली आहे. शिवराज सिंग चौहान यांनी खरं तर मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ही योजना आणली होती. विधानसभेला तर फायदा झाला शिवाय लोकसभेला सुद्धा मध्य प्रदेशमध्ये याचा फायदा झाला आणि त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी किंवा एकंदरीतच महायुती सरकारने राज्यामध्ये असा निर्णय केला. मध्य प्रदेशमध्ये तर महिलांना 1000 रुपयेच देतात महिन्याला, पण महाराष्ट्र सरकारने मात्र 1,500 रुपये देऊन जे आहे ते महिला वर्गाला कुठेतरी खुश करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. खरं तर यावर विविध मीम्स सुद्धा येत आहेत. अजित पवारांची खास करून यामध्ये टिंगलटावाळी करण्यात येत आहे. कारण बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी स्वतःच्या पत्नीला अजित पवारांनी जे आहे ते मैदानात उतरवलं होतं. परंतु अशा पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरनं अजित पवारांवर सुद्धा जे आहे ते टीका करण्यात येत आहे. अजितदादांनी त्या संदर्भात स्वतः एक व्हिडिओ सुद्धा जो आहे तो 2 दिवसापूर्वी जो आहे तो आपल्या एक्स अकाउंटवरनं केला, जो आहे तो व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यामध्ये या योजनेबद्दल जे आहे ती पुन्हा जे बदल झाले त्याबद्दल माहिती दिलेली आहे. एकंदरीतच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधनं जरी या योजनेवरनं राजकारण होत असलं तरी महाराष्ट्रातल्या महिलांना मात्र या राजकारणाचं काही देणं घेणं नाहीये. त्यांनी मात्र या योजनेचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी जे सेतू कार्यालय किंवा जे सरकारी कार्यालय आहे तिथं गर्दी केलेली एकंदरीतच चित्र सगळीकडे पाहायला मिळते. नक्कीच. आणि या योजनेच्या माध्यमातून जसं तुम्ही सांगितलात की जी आता वयोमर्यादा वाढवण्यात आली 21 ते 65 अशा विवाहित आणि अविवाहित अशा महिलांना या योजनेचा आता लाभ घेता येणार आहे. कुठेतरी महिलांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर या होत्या आपल्या महत्त्वाच्या बातम्या, 5 महत्त्वाच्या बातम्या या वीकली पॉडकास्टच्या माध्यमातून आपण मांडलेल्या आहेत, ज्याचा आढावा आपण घेतलेला आहे. अशाच प्रकारे आम्ही दर आठवड्याला हा महाटॉक्स वीकली पॉडकास्टचा एपिसोड तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. मात्र ते पाहण्यासाठी आणि अशाच इतर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही नक्की लाईक आणि फॉलो करा.